हॅलो, कसे आहात मित्रांनो? थंडी वाढत चालली ना. वकील हा शब्द काही तुम्हाला नवीन नसेल. वकील म्हटलं की काळा कोट परिधान केलेली व्यक्ती आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य प्राणी आहे तोपर्यंत वाद विवाद निर्माण होतच राहणार आहेत. आणि प्रत्येक वेळी, मग तो जमिनीचा वाद असो, वडिलारजित संपत्तीच्या वाटपाचा असो, एखादा करार करायचा असो, घटस्फोट असो, मारामारी असो, चोरी असो, लुबाडणं असो, खून असो, दंगे असो की निवडणूक असो, प्रत्येक ठिकाणी वकिलाची गरज लागणारच आहे. लीगल प्रोफेशन हा जगातला सगळ्यात जुना प्रोफेशन आहे. त्याचा प्रारंभ इसवी पूर्व 200 वर्षापूर्वी ग्रीस आणि रोम मध्ये झाला. पण त्यावेळी ग्रीसमध्ये दुसऱ्याची बाजू मांडण्यासाठी पैसे घेणार बंदी होती. परंतु आज भारतात काही वकील कोर्ट कुठलेही असो, मग ते डिस्ट्रिक्ट कोर्ट असो, सेशन कोर्ट असो, हायकोर्ट असो की सुप्रीम कोर्ट असो, कोर्टात एका हिअरिंगसाठी 3-3 लाख ते 30-30 लाख रुपये घेतात. धक्का बसला ना? खरं आहे. वकील म्हटलं की साहजिकच आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो की वकील म्हणजे लॉयर की ॲडव्होकेट की बॅरिस्टर की सॉलिसिटर, याच्यामध्ये फरक काय आहे? कधी म्हणतात ॲडव्होकेट, कधी म्हणतात लॉयर, कधी म्हणतात बॅरिस्टर, कधी म्हणतात अटॉर्नी, कधी म्हणतात सॉलिसिटर. भारतात ॲडव्होकेट हा शब्द प्रयोग लॉयर साठीच वापरला जातो, ज्याने लॉची डिग्री घेतलेली आहे आणि जो आपल्या आशिलाच्या वतीने कोर्टापुढे उभे राहण्यास सर्वार्थाने पात्र आहे. तर अमेरिकेत प्रॅक्टिस करणाऱ्याला लॉयर म्हणतात आणि त्याच ॲडव्होकेटला साऊथ आफ्रिकेत आणि ऑस्ट्रेलियात बॅरिस्टर म्हणतात. अर्थात जरी सर्व बॅरिस्टर्स लॉयर असले तरी सर्व लॉयर्स मात्र बॅरिस्टर असतातच असं नाही. जे लॉयर्स वकिलीमध्ये म्हणजे आपली आशिलाची बाजू कोर्टापुढे मांडण्यात निष्णात असतात त्यांना बॅरिस्टर म्हणतात. भारताप्रमाणेच इंग्लंडमध्येही वकिलांना ॲडव्होकेट म्हणूनच संबोधले जाते. लॉयर हा एक खूप मोठा शब्दप्रयोग असून त्यामध्ये सॉलिसिटरचाही अंतर्भाव होतो. लॉयर म्हणजे अशी व्यक्ती की ज्याला लीगल प्रोफेशन करण्याची परवानगी मिळते, कोर्टापुढे आपल्या आशिलाची बाजू मांडण्याची परवानगी असते. ॲडव्होकेट म्हणजे तुम्ही LLB किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ पूर्ण केलेले असते, ज्याला कोर्टाचे प्रोसिजर एटिकेट्स चांगले माहीत असतात. बार कौन्सिलने ज्यांना प्रॅक्टिस करण्याची सनद म्हणजे चार्टर म्हणजे परवानगी दिलेली असते. तर सॉलिसिटर हे सॉलिसिटर ॲडव्होकेट म्हणून कोर्टात हजर राहू शकतात. सॉलिसिटर हे कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. आपल्या आशिलांना कायदेशीर सल्ला देण्याचे आणि सर्वांचे समाधान होईल असा मार्ग शोधून काढण्यात ते तरबेज असतात. परंतु ज्यावेळी कायदेशीर वाद निर्माण होतो त्यावेळी ते बॅरिस्टरची किंवा ॲडव्होकेटची त्या केससाठी कोर्टापुढे बाजू मांडण्यात यावी म्हणून नियुक्ती करतात. अटॉर्नरी हा शब्दप्रयोग देखील वकिलांसाठीच वापरला जातो. तुमच्या वतीने तुमची बाजू मांडण्यासाठी ॲग्रीमेंट करण्यासाठी तुम्ही अटॉर्नरीची म्हणजे मुखत्याराची नेमणूक करू शकता. खरं पाहिजे तर लॉयर हा मूलभूत शब्दप्रयोग असून ज्याने LLB पूर्ण केले आहे त्या प्रत्येकाला लॉयर संबोधले जाते. परंतु तरीही ज्याने LLB अजून पूर्ण केलेलं नाही आणि कोर्टापुढे उभे राहण्यास पात्र नाही त्यालाच लॉयर म्हणतात. आणि जो पूर्णपणे LLB धारक असून कोर्टापुढे उभे राहण्यास पात्र आहे त्याला ॲडव्होकेट म्हणतात. ॲडव्होकेट हा शब्दप्रयोग फक्त त्या वकिलांसाठी वापरतात ज्यांनी लॉची डिग्री घेतली आहे आणि जे कोर्टापुढे उभे राहण्यास पात्र आहेत. 12वी नंतर किंवा कुठल्याही शाखेची पदवी मिळवल्यानंतर सर्वांसाठीच करिअर घडविण्यासाठी ही एक आव्हानात्मक अशी उत्कृष्ट करिअर आहे. पण आज गल्ली बोळातून दिसणाऱ्या पाट्यांमुळे बऱ्याच जणांना वाटतं की आता या करिअरमध्ये काही राम राहिलेलं नाही. परंतु मित्रांनो, हा केवळ एक गैरसमज आहे. तुमच्याजवळ जर गुणवत्ता असेल, कष्ट करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रातही चांगला नावलौकिक आणि पैसा मिळू शकतो. माझा एक मित्र आहे, त्याने LLB झाल्यानंतर लगेच प्रॅक्टिस सुरू केली आणि पहिल्याच वर्षी, ते वर्ष 1976 होतं, त्याने चरितार्थाचा सर्व खर्च वजा जाता निव्वळ 1 लाख म्हणजे आत्ताचे म्हणजे 2020 मधले 3 कोटी रुपये मिळवले. पण तो सकाळी 9 वाजता त्या ऑफिसमध्ये जायचा,
नंतर 11 वाजता कोर्टात, सायंकाळी 6 वाजता परस्पर पुन्हा ऑफिसमध्ये, ते रात्री 10:30-11 पर्यंत कामात मग्न, म्हणजे दिवसातील 14-15 तास तो काम करायचा. अशी चिकाटी असल्यावर लॉच्याच प्रॅक्टिसमध्ये नव्हे तर कोणत्याही व्यवसायात तुम्हाला नेत्रदीपक यश मिळू शकतं. असं कुठलाच प्रोफेशन पृथ्वी तलावर नाही की आरामशीर पैसे मिळू शकतील, काही न करता नावलौकिक मिळेल. प्रत्येक क्षेत्रात जी लोक यशस्वी झाली त्यांच्या मागे कष्ट आहेत, त्यांचे जिद्द आहे, आत्मविश्वास आहे. जर तुमच्याजवळ अशी चिकाटी असेल, धीर असेल, भरपूर आणि अथक कष्टाची तयारी असेल, लॉचा अभ्यास खऱ्या अर्थाने पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रामाणिकपणे पूर्ण करणार असाल आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक तसा नियम आहे म्हणूनच केवळ नव्हे तर खऱ्या अर्थाने कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी एखाद्या नावाजलेल्या वकिलाकडे 2-3 वर्ष उमेदवारी करण्याची तुमच्या मनाची तयारी असेल तर तुम्हालाही या करिअरमध्ये डोळ्यात भरण्यासारखे यश मिळू शकेल. तुलनात्मक दृष्ट्या इतर प्रोफेशनल कोर्सेसपेक्षा या करिअरसाठीचा LLBचा अभ्यासक्रम सोपा आहे, पण श्रीची प्राप्ती मात्र तेवढीच होऊ शकते. लॉच्या या करिअरमध्ये स्पेशलायझेशनला विस्तृत वाव आहे. तुम्ही क्रिमिनल, सिव्हिल, टॅक्सेशन इत्यादी क्षेत्रात प्रॅक्टिस करू शकता. यात सिव्हिल लॉयर्स सिव्हिल लॉचा अभ्यास करतात, क्रिमिनल लॉयर्स क्रिमिनल लॉच प्रॅक्टिस करतात, तर इतर स्पेशलायझेशन मध्ये कॉर्पोरेट लॉ, लेबर लॉ, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, टॅक्सेशन लॉ इत्यादी समावेश होतो. इन्व्हायरमेंटल लॉ, पर्सनल इंजुरी लॉ, फॅमिली लॉ यांचाही समावेश त्यामध्ये होत असतो. साधारण 5 वर्षाच्या अनुभवानंतर मॅजिस्ट्रेटच्या पदासाठी, पोलीस प्रॉसिक्युटरच्या पदासाठी अर्ज करू शकता. प्रॅक्टिस सोबतच पार्ट टाइम लेक्चरशिप करण्याची वाव आहे. सरकारी, निमसरकारी संस्था, कंपन्या, बिल्डर्स यांचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम करू शकता. लॉ ऑफिसर म्हणून नोकरी मिळू शकते. विशिष्ट अनुभवानंतर नोटरी म्हणूनही काम करता येते. लॉच्या या प्रोफेशन मध्ये तुम्हाला नोकरी करण्यासाठी आणि स्वतंत्ररित्या प्रॅक्टिस करण्यासाठी खूप मोठा वाव उपलब्ध आहे. सरकारी क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात, शैक्षणिक संस्थात, बँकात, फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स इत्यादीमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. सरकारी क्षेत्रात पब्लिक प्रॉसिक्युटर्स, गव्हर्नमेंट लॉयर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सेशन कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट जज विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आणि विशिष्ट अनुभवानंतर हायकोर्ट, गव्हर्नर, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती यांच्याशी सल्लामसलत करून राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नोकऱ्या देत असतात. कंपन्यामध्ये मोठ्या पगारावर कॉर्पोरेट लॉ ॲडव्हायझर, बँकातून IBPS परीक्षा पास केल्यानंतर लीगल ॲडव्हायझर, कन्स्ट्रक्शन हाऊसेसमध्ये कायदेशीर सल्लागार आणि LLM आणि नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिक्षण संस्थातून असिस्टंट प्रोफेसर म्हणून नेमणुका मिळताना दिसतात. RBI, SEBI, LIC यामध्ये विशिष्ट अनुभव मिळाल्यानंतर किंवा फ्रेशर्सनाही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मुंबई आणि दिल्ली इथे ऑफिस असलेल्या अमरचंद आणि मंगलदास सारख्या मोठमोठ्या लॉ फर्म्समध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या खाजगी फर्म्स फ्रेशर्सना 10 ते 15 लाखापर्यंत पगार देतात. लिगली इंडेक्स यांच्या 2012च्या अहवालाप्रमाणे 7 वर्षाचा अनुभव असणारे वकील अशा मोठमोठ्या लॉ फर्म्समध्ये 22 ते 25 लाखापासून 55 ते 60 लाख रुपयापर्यंत पगार मिळवताना दिसतात. 2012चे आकडे येते. सरकारी क्षेत्रात गव्हर्नमेंट लॉयर्सना 3,60,000 ते 45 लाख, तर गव्हर्नमेंट अटॉर्नरीजना 2.5 लाख ते 12,80,000 रुपये पगार मिळताना दिसतो. in.indeed.com प्रमाणे भारतात वकिलांना मिळणारा सरासरी पगार आहे 3,03,844 रुपये, तर दिल्लीत 6,33,626, कलकत्त्यात 4,49,905, मुंबईत 3,51,928, तर पुण्यात 4,05,797 रुपये मिळताना दिसतात. अमेरिकेत सरासरी $75,803 म्हणजे सुमारे 56,09,422 रुपये पगार मिळतो.
कॉर्पोरेट लॉयर्सला अमेरिकेतच $30,000 ते $1,00,000 म्हणजे सुमारे 22,20,000 ते 77,00,000 रुपये. पेटंट लॉयर्सना सरासरी $1,29,000 म्हणजे सुमारे 95,46,000 रुपये. क्रिमिनल लॉयर्सना 51,810 ते $1,15,000 म्हणजे सुमारे 38,33,940 ते 85,10,000 रुपये. टॅक्स लॉयर्सना 55,000 ते $83,000 म्हणजे सुमारे 40,70,000 ते 61,42,000 रुपये. आणि रिअल इस्टेट लॉयर्सना सरासरी $90,125 म्हणजे सुमारे 66,69,250 रुपये पगार मिळतो. नुकतीच LLB ची डिग्री मिळवलेल्या फ्रेशर्सनी नोकरीसाठी या फर्मचे संपर्क साधावा. त्यांच्याकडे तुम्हाला इंटर्नशिप नक्कीच मिळेल. त्यामुळे अनुभव पण मिळेल, चांगला स्टायपेंड किंवा पगारही मिळेल. त्याचा उपयोग पुढे आपली स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्यात यशस्वी होता येईल. मेसर्स अमरचंद मंगलदास खूप मोठी फर्म आहे भारतातली. गुगल सर्चिंग तुम्ही नुसतं एवढं नाव लिहिलं तर त्याची साईटची माहिती कळेल. सुरेश ए श्रॉफ अँड कंपनी, लुथरा अँड लुथरा, AZB अँड पार्टनर ह्या भारतातल्या खूप मोठ्या लॉच्या फर्म्स आहेत. 10 लाखापर्यंत पगार देतात, 15 लाखापर्यंत पगार देतात. नोकरी बरोबरच या लॉच्या प्रोफेशनमध्ये स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिसही सुरू करता येते आणि तालुका लेव्हल, डिस्ट्रिक्ट लेव्हल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इत्यादी ठिकाणी वकिली करता येऊ शकते. आता नवीन नियमानुसार मात्र डिस्ट्रिक्ट कोर्टात 2 वर्षाची प्रॅक्टिस केल्याशिवाय हायकोर्टात प्रॅक्टिस करता येणार नाही. याची अंमलबजावणी कशी होणार असा जरी प्रश्न असला तरी डिस्ट्रिक्ट कोर्टातील अनुभवाचा उपयोग हायकोर्टातील प्रॅक्टिस सेट करण्यामध्ये चांगलाच होऊ शकतो. या स्वतंत्र व्यवसायात जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला झोकून दिले, सिव्हिल, क्रिमिनल, टॅक्सेशन, कॉर्पोरेट लॉ, कोऑपरेटिव्ह लॉ, पर्सनल इंजुरी लॉ, फॅमिली लॉ यापैकी एखाद्या क्षेत्रात एक्सपर्टायझेशन मिळवलं तर नोकरीपेक्षाही कितीतरी पटीने अधिक उत्पन्न मिळवू शकाल आणि तुमचे नावही होईल, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. ते वेगळेच. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भारतात आज रोजी ॲडव्होकेट हरीश साळवे, ऐकले ना कुलभूषण जाधवांच्या केसमधलं, त्यांना 15 लाख डॉक्टर हरीश साळवे हे एका हिअरिंगसाठी 15 लाख फी घेतात. मी एकदाच कोर्टात उभे राहण्यासाठी 10 वेळा उभं राहिलं तर 1.5 लाख, 15 150 लाख होतात. त्यांनी आता भरलेला टॅक्सच आहे 175 कोटी. राम जेठमाली देखील प्रत्येक हिअरिंगला 5 ते 25 लाख रुपये फी घ्यायचे. कपिल सिब्बल 8 लाख ते 15 लाख घेतात एका हिअरिंगला. मनु सिंघवी 11 ते 15 लाख. फली एस नरिमन 11 ते 15 लाख. अरुण जेटली 4 लाख रुपये घ्यायचे. यांच्यासारखे असे काही वकील आहेत की जे एक दिवसासाठी 3 लाखापासून 30 लाख रुपये फी आकारतात. ते भारतातले आकडे आहेत. यावरून कल्पना करा की वकिलीच्या व्यवसायात किती मोठा स्कोप आहे. पण तुमचं स्वप्न मात्र मोठं असायलाच हवं आणि त्यासाठी तुम्ही बाकी सारं काही सोडून देऊन या प्रोफेशनसाठी वाहून घ्यायला हवं. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रथम तुम्ही चांगले श्रोते असायच हवे, म्हणजे तुम्ही गुड लिस्नर्स असायच हवे. सुसंगत विचार करण्याची सवय, जटिल बाबींचे विश्लेषण करण्याचे कसब, झटपट निर्णय घेण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, एकाग्रता, धीर, जागरूकता, सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचे कसब, खूप आत्मविश्वास, चांगला आवाज आणि स्पष्टीकरण करण्याची हातोटी, आपलं मत दुसऱ्याच्या गळी उतरवण्याचे कौशल्य, तपशिलात जाण्याची दृष्टी, त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता, वादविवाद कौशल्य, कायद्याचे आणि कायद्याच्या संकल्पनाचे खोलवर ज्ञान, वेळेचे काटेकोर नियोजन करण्याचे कौशल्य इत्यादी गुणही तुम्हाला अंगी बाणवावे लागतील. या विविध कौशल्यांच्या साहाय्याने अशिलांच्या केसेस स्वीकारल्यानंतर त्या कोर्टापुढे मांडणे, कायदेशीर बाबींचे विश्लेषण आणि संशोधन करणे, आपल्या क्लायंटला तोंडी आणि लेखी स्वरूपात वस्तुस्थिती समजावून सांगणे, क्लायंटच्या वतीने कोर्टात युक्तिवाद करणे, इच्छापत्र, मृत्यूपत्र, अपील्स, लॉ सूट्स, कॉन्ट्रॅक्ट
डीड वगैरे कागदपत्रे कोर्टापुढे सादर करणे, केसशी संबंधित अशील जज, सहकारी वकील यांच्याशी संवाद साधणे इत्यादी जबाबदाऱ्या वकिलांना पार पाडता येतात, पार पाडाव्या लॉच्या कायद्याच्या या विस्तृत अशा क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला प्रथम LLB करावी लागेल. 12वी नंतर हा कोर्स 5 वर्षाचा तर पदवी नंतर 3 वर्ष मुदतीचा आहे. भारतातील सर्व विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हल्ली LLB ला प्रवेश देखील प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित दिला जातो. म्हणजे प्रवेश परीक्षा देऊनच LLB ला प्रवेश मिळू शकतो. भारतातील लॉच्या शिक्षणाचे नियंत्रण बार कौन्सिल ऑफ इंडिया कडून केलं जातं. LLB झाल्यानंतर प्रॅक्टिसिंगचे सर्टिफिकेट म्हणजे सनद ही देखील त्यांच्याकडूनच दिली जाते. भारतातील लॉ शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि त्याला मेडिसिन, इंजिनिअरिंग, CA, CMA, CS सारख्या प्रोफेशनल कोर्सेसच्या तोडीचे करण्यासाठी 1985 साली भारतातील पहिली नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भारताच्या लॉ कमिशनने सुरू केली आणि आता विविध ठिकाणी त्यांची सुरुवाती झालेली आहे. 12वी नंतर विद्यार्थ्याला लॉचा इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स करता येतो. यामध्ये विद्यार्थ्यांना BA, BCom, BBA इत्यादी सोबतच LLB ची डिग्री मिळते. लॉच्या प्रवेशासाठी यापैकी एक प्रवेश परीक्षा तरी तुम्हाला द्यावी लागेल. पहिली आहे पहा कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट CLAT. दुसरी आहे लॉ ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट AILET. तिसरी आहे लॉ स्कूल ऍडमिशन टेस्ट LSAT. चौथी आहे सिम्बॉयसिस लॉ ऍडमिशन टेस्ट SLAT. आणि शेवटची आहे MHCET महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. यापैकी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल आणि त्यातील परफॉर्मन्सवर आधारित मेरिट लिस्ट प्रमाणे तुम्हाला कॉलेज मिळू शकेल. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल तिथे तो प्रवेश घ्या. शेवटी पुढे करिअर मध्ये तुम्हाला तुमची गुणवत्ता, बुद्धिमत्ता, कष्ट याचा उपयोग होणार आहे. त्याच्या नाव काढता येईल. बरेचसे नावाजलेले वकील अगदी साध्या कॉलेजमधून LLB झालेले आहेत. पण जर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला, तुमच्या संपर्कात चांगले प्राध्यापक जे चांगले उत्कृष्ट निष्णात वकील असतात ते येतील. त्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कळतील आणि इतरांच्या तुम्ही भरभर तुमच्या करिअरच्या गोलकडे जाऊ शकाल. LLBचा 5 वर्षाचा अभ्यासक्रम सोशल सायन्स सब्जेक्ट्स आणि लॉ सब्जेक्ट्स असा मिश्र स्वरूपाचा आहे. पहिले 2 वर्ष नॅशनल लॉ स्कूलमध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि इकॉनॉमिक्स आणि स्टँडर्ड लिगल सब्जेक्ट शिकवले जातात आणि त्यानंतर मुख्यत्वे करून लॉचे सब्जेक्ट्स असतात. त्यामध्ये इतर कुठल्याही संस्थात शिकवल्या जात नसलेल्या इंटरनॅशनल कमर्शियल ट्रान्झॅक्शन लॉ, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट इत्यादी सारखे विषय शिकवले जातात. शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयातील स्पेशलायझेशन निवडता येते. या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये असलेली फॅकल्टी ही त्या क्षेत्रातील भारतीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाणावलेल्या व्यक्ती असतात. पदवीनंतर हा LLBचा कोर्स 3 वर्षाचा आहे. पण पदवीची 3 वर्ष आणि 3 वर्ष 6 वर्ष तुम्हाला टोटल LLB करायला लागतात. आणि 12वी नंतर 5 वर्ष आणि 2 डिग्र्या मिळतात. 1 वर्ष तुमचं वाचतं. प्रॅक्टिसमध्ये, लॉच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही खूप लवकर इतरांच्या येऊ शकता. 3 वर्षाच्या LLBच्या कोर्ससाठी देखील प्रवेश परीक्षा आहे. यांचं देखील मेरिट 90% जातं. हल्ली सगळ्यांना ह्या प्रोफेशनची माहिती झालेली आहे. त्यामुळे 12वीला मेरिट लिस्टमध्ये आलेली मुलं, उच्च गुणवत्ताची मुलं देखील मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या ऐवजी लॉकडे वळताना दिसत आहेत. मित्रांनो, वकिलीचा व्यवसाय नाक मुरडण्याचा नाही तर यशस्वी करिअर घडवण्याचा मोठा प्रोफेशन आहे. परंतु त्यात मिळवाया निश्चित यशराशी, वाढवा आत्मविश्वास जो आहे तुमच्यापाशी. या संदर्भातील भारतातील उत्कृष्ट लॉ कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि काही लॉ फर्म्स इत्यादीची यादी या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्ट स्वरूपात दिली आहे. ती अवश्य पहा. LLB केले की काय करायचं, कशी प्रॅक्टिस सुरू करायची, नोकरी कुठे मिळणार या विवंचन तुम्हाला पडावं लागणार नाही. या व्यवसायात
खरेखुरे आणि अत्युच्च यश मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर.